विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या व्हायरल कॉल व्हिडिओ प्रकरण झालं। मुरुम कारवाईवेळी कुर्डू गावातील काही स्थानिक नागरिक हे थेट तलाठी इतर महसूल अधिकारी त्यांच्या अंगावर धावून आले आणि त्याचबरोबर अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा देखील व्हिडिओ पुढे येताना दिसतोय। विशेष म्हणजे हा सगळा प्रकार आयपीएस अंजना कृष्णा यांच्या समोरच घडला आहे आणि याचबाबत 4 दिवसांपूर्वी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणणं, त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांवर अरेरावी करणं अशा कारणानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। त्या प्रकरणात आणखी माहिती समोर आली आहे। अंजना कृष्णा यांच्या व्हायरल कॉल व्हिडिओ प्रकरणी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, नेमकी काय अधिक माहिती मिळते या प्रकरणासंदर्भात? खरं तर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा या ज्यावेळेस कारवाई करायला गेल्या होत्या त्याच वेळेस खरं तर त्यापूर्वी ही घटना घडली, कारण 2 तलाठी अगोदर कारवाई करायला गेले होते। त्यावेळेस स्थानिक नागरिक आणि तलाठ्यांचे वाद घडले। त्यावेळेस काही लोक स्थानिक नागरिक होते, यामध्ये माजी सरपंच प्रतिनिधी, इतर ग्रामपंचायत सदस्य होते, स्थानिक नागरिक होते। त्यांनी थेट तलाठ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला, शिवीगाळ करण्याचा प्रकार केला। याबाबतचे 9 मिनिटाचे तब्बल व्हिडिओ। तर संकेत कुलकर्णी यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही, मात्र आपण पाहतोय हा व्हिडिओ समोर आलेला आहे। मुरुम कारवाई दरम्यानचा दादागिरीचा आणखी एक हा व्हिडिओ समोर आलाय। मुरुम कारवाई दरम्यान गावकऱ्यांची दादागिरी दिसून आली। स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर हे गावकरी धावून गेलेत आणि हे सगळं अंजना कृष्णा यांच्या समोर घडलेलं आहे। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांच्याकडून। संकेत, निश्चितच अंजना कृष्णा ज्यावेळेस कारवाई करायला गेल्या त्याच वेळेसची ही घटना आहे। यावेळेस 2 तलाठी जे महसूल अधिकारी होते ते संबंधितांना याबाबतची विचारणा करत होते। त्याच वेळेस आम्ही सर्व कायद्याने करत आहोत असा दावा करणारे महसूल स्थानिक नागरिक जे होते कुर्डू गावातील, तेच या अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले। अधिकाऱ्यांना दमदाटी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। याचेच व्हिडिओ आता पुढे आलेले आहेत। 9 मिनिटाचे असणारे तब्बल व्हिडिओ। यामध्ये अधिकारी आणि स्थानिक नागरिकांचे वाद दिसून येत आहेत आणि याच वादाची पार्श्वभूमी पुढे येताना दिसते। याबाबत 3 दिवसापूर्वी जो गुन्हा दाखल झालाय, या गुन्ह्यामध्ये देखील सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी अधिकाऱ्यांवर धावून जाणे अशा प्रकारचे गुन्हे हे दाखल करणार आहेत। मात्र याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय। दीपाली, संकेत, साधारण किती व्हिडिओ हे समोर आलेत या संदर्भातले? या प्रकरणात पूर्वी अजित पवारांच्या फोन कॉल रेकॉर्डिंगचे 2 व्हिडिओ होते। यानंतर आता 9 मिनिटाचा एक आणि 1 मिनिटाचा एक असे 2 व्हिडिओ पुढे येताना दिसत आहेत। आणखी स्पष्टपणे सांगू शकाल नेमकं काय यावेळी घडलं? या व्हिडिओमध्ये, या सगळे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये काय काय समोर येत आहे? त्या संपूर्ण व्हिडिओचा जर विचार करायला गेला आणि त्या संपूर्ण व्हिडिओमध्ये प्रामुख्याने त्या मुरुम उत्खनना विषयी अधिकारी विचारत असताना त्यांनी देखील आम्ही हे कायद्यानं मुरुम काढत आहोत, याची रॉयल्टी उचलली जाणार आहे असं स्थानिक नागरिक सांगत होते। मात्र याबाबत अधिकाऱ्यांनी कागदांची विचारणा केली असता पुढे याबाबत जो वाद होता तो वाद निर्माण झाला आणि याच वादातून जे काही माजी सरपंच आणि इतर पदाधिकारी स्थानिक नागरिक होते त्यांनी थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला। हा सर्व प्रकार होता हा अंजना कृष्णा यांच्या समोरच घडला। यानंतर अजित पवारांना कॉल झाला। त्यामुळे या प्रकरणामध्ये जे गुन्हे दाखल झाले गेले ते सरकारी अधिकाऱ्यांचे गंभीर कलम लावून ही गुन्हे दाखल करण्यात आले। त्यामुळे कुठेतरी आता संपूर्ण कुर्डू गावातील जे नागरिक आहेत हे अवैध मुरुम उत्खनना प्रकरणी अडचणीत येताना दिसत आहेत। ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय की अधिकारी स्थानिक नागरिक धावून जातात, मात्र पोलिसांनी त्यांची अडवणूक केली। मात्र दुसरा एक व्हिडिओ की यामध्ये स्पष्ट ऐकू येतंय की थेट शिवीगाळ ही अधिकाऱ्यांना यामध्ये झालेली दिसते। दीपाली, निश्चितच संकेत, आपण तो व्हिडिओ पाहूयात नेमकं काय घडलेलं आहे। तर आपण हा व्हिडिओ आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या व्हायरल कॉल व्हिडिओ प्रकरणी हा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। मुरुम कारवाईवेळी कुर्डू गावातील काही स्थानिक नागरिक हे थेट तलाठी आणि इतर महसूल अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेलेले आहेत आणि त्याचबरोबर या अधिकाऱ्यांना शिवीगाळ देखील झालेला आहे आणि याचे हे व्हिडिओ आता समोर येताना दिसत आहेत आणि हा सगळा प्रकार अंजना कृष्णा यांच्या समोरच घडला आहे। आणि हे जे प्रकरण घडलं खरं तर याबाबत 4 दिवसांपूर्वीच कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत। सरकारी कामात अडथळा आणणं, त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांवर अरेरावी करणं असे गुन्हे दाखल करण्यात आलेत। तर हे व्हिडिओ आपण पाहतोय। तर याबाबत आपले प्रतिनिधी संकेत कुलकर्णी आपल्याला माहिती देत होते। संकेत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।